ओरडून आपलं चालू आहे. तर मी या पलूस नगरीतला जन्म झालेला आहे. माझा नगर इथं आहे. आजीजबाई मुलांचा मुलगा मी. तर सगळ्यात महत्त्वाचं जी परिस्थिती हालाकीची परिस्थिती नाही ही सुहास साहेब, कुदाल साहेब, गजाननराव ही आमची क्लासमेटच आहे. तर आम्ही परिस्थितीमधून मार्ग काढून देश सेवेसाठी गेलो. 89ला मी भरती झालो इंडियन आर्मीमध्ये तासगावच्या ओपन ग्राउंडला. सिलेक्शन झालं, ड्युटी केली. कारगिल योद्धा आहे, कोरोना योद्धा आहे. त्याच्यानंतर बेस्ट स्टुडंट आहे इंडियन आर्मीचा. 2011पासून मी अकॅडमी चालू केलं. अकॅडमीच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात असं कुठलंही क्षेत्र नाही की त्या ठिकाणी माझा विद्यार्थी नाही. कमीत कमी 500 विद्यार्थी मी देशाच्या सेवेसाठी ट्रेन करून पाठवलेले. आणि ह्या पलूसमधील 60 ते 65 विद्यार्थी गोरगरीब घरातले सेवा करतात वेगवेगळ्या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्त्वाचं सायली मेत्रे म्हणून माझी विद्यार्थिनी आज इस्रायलमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करते IFS म्हणून. तर मला सांगावं असं वाटतंय फक्त काम करण्याची इच्छा पाहिजे. काम करण्याची इच्छा पाहिजे ती माझ्यात होती आणि मी ती करून दाखवलं. 2011ला मी इंडियन आर्मीतून निवृत्त झालो. इंडियन आर्मीतून निवृत्त झाल्यानंतर हा जो पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार फार मोठा पुरस्कार आहे. ह्याची लोकांनी नेटवर सर्च करून माझा सत्कार करायला चालू केलं. नेटवर सर्च केला पुरस्कार आणि त्या पुरस्कारानंतर लोक घराकडे अरुणांना घरी आली सत्कार करायला. तर हा पुरस्कार एवढा मोठा आहे. ह्याच्यापूर्वी मला कळते असं ह्याच्यापूर्वी सांगली जिल्ह्यात कधी पुरस्कार मिळालेला नाही. ना पलूसमध्ये मिळाला नाही, पलूस तालुक्यात मिळाला नाही. तर इंडियन आर्मीचे मेन चीफ विशाल अग्रवाल, सेना मेडल, विशेष सेना मेडल, मेजर जनरल उदयसिंह राजे भोसले साताऱ्यामध्ये मोठा कार्यक्रम घेतला. त्यांनी कमीत कमी 15,000 एक्समॅन आणि ऑन ड्युटीवाले आणि दिल्लीचा स्टाफ तिथं आलता ड्युटीवरून. त्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 5 लोकांची निवड झाली. त्या 5मध्ये पलूस नगरीचं असलं मुलाचं नाव बसलं. तर मला सांगावंसं असं वाटतंय इंडियन वेगवेगळे पुरस्कार मिळतात, भरपूर मिळतात पुरस्कार, पण डिपार्टमेंटली पुरस्कार मिळणं एवढं सोपं नाही. का सोपं नाही तर डिपार्टमेंट त्या माणसाची गुणवत्ता चौकशी करतं. इंडियन आर्मीची लोक आपल्या पलूसमध्ये 8 दिवस राहायला होती. जिल्ह्यातल्या लोकांची चौकशी करत होती. की ज्यावेळेला पुरस्काराला गेलो त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं ह्या हॉटेलमध्ये आम्ही 8 दिवस होतो. जिल्हाभर आम्ही सगळी चौकशी केली कोण या लायकीचं. तर त्यांनी चौकशी केल्यानंतर मला त्यांनी नायब सुभेदार, हवालदार, 1 लास्ट नाईक ऑन ड्युटी घरात येऊन त्यांनी लेटर दिलं तुम्ही ह्या कार्यक्रमाला ह्या दिवशी तो उपस्थित राहून. तर आई पत्नी ह्याच्या समेत मेजर जनरल विशाल अग्रवाल साहेबांनी यांनी मला मानपत्र शाल श्रीफळ देऊन एक मानाचा पुरस्कार दिला. आणि तो पुरस्कार इंडियन आर्मीचा सेना दलाचा सर्वात उत्कृष्ट पुरस्कार आहे. मला जे आठवत वाटतं की पोलीस नगरीत एवढे इंडियन आर्मीवाले आहेत, मोठमोठ्या पदावरून रिटर्न आलेले आहेत, पण त्या पदापर्यंत त्या पुरस्कारापर्यंत मी पोचलो ही माझे भाग्य. आणि धोंडराज महाराजांच्या नगरीत जन्माला येऊन मी काय तर मिळवलं. शिवाजी महाराजांच्या युनिटमध्ये काम करून शिवाजी महाराजांचं एक थोडंसं गावांना माझ्या पाठीशी आशीर्वाद आलं. त्याचंच ही पुरस्कारच्या रूपानं मला तुम्ही आज ह्या वाचनालयात पुरस्कारासाठी बोलवलं. मी एवढा मोठा व्यक्ती नव्हे, ना लेखक आहे ना कवी आहे. मी 10वी 6 वेळा नापास आहे. मी 10वी 6 वेळा नापास आहे, पण करून दाखवलं. गजाननराव, सुहास साहेब हे परिस्थिती आमची नाही. गजाननरावच्या घरात आम्ही जाऊन राहायचं, झोपायला जागा नाही. आज जिथं मी पुरस्कार घेतोय तिथं मला घरात झोपायला जागा नाही म्हणून इथं झोपत होतो मी. इथं झोपत होतो मी, मला झोपायला जागा नाही म्हणून. तुम्ही आज जिथं पुस्तकं ठेवलेत सर, कुठे गेले सर, जिथं पुस्तकं ठेवलेत तिथं किल्लेदार सरांचा क्लास होता. तर ती किल्लेदार सर माझ्याकडे चावी द्यायची. रिपीटर बॅचची
क्लास असायचा दुपारी 3ला, तर पट्ट्या अतराच्या लुटून काढायचं आणि कुलूप घालायचं आणि कुलूप काढायचं. सर मला फी देत नव्हते आणि फी द्यायची परिस्थिती पण नव्हती माझी. तर ती करून मी 10वी सोडवली. जसा 10वी सुटलो तसा मी इंडियन आर्मीच्या नादाला लागलो आणि त्याच्यानंतर 11वी 12वी पण केली. 12वीमध्ये कबड्डीचा बेस्ट प्लेयर आहे मी. त्यावेळेला शिवाजीराव नाईक बांधकाम मंत्री होते, त्यांच्या हस्ते कबड्डी कॅप्टनचं पण मी पुरस्कार घेतलेला त्यावेळेला. तर कामाची ही माझी पोच आहे म्हणून अजून सेनादलाने मला गौरवलेला आहे. आणि असाच तुमचा आशीर्वाद पलुसकरांचा, पलूसच्या साईडच्या लोकांचा, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा असाच माझ्या मागं आशीर्वाद राहू दे. आणि जास्त उत्साहानं काम करेन मी. आणि तुमच्या गावातली जी बेरोजगार मुलं फिरतात, व्यसनाच्या दिन गेल्यात, त्यांना खरोखर निर्व्यसनी ठेवण्याचं काम करीन. आणि जेवढी जास्तीत जास्त मुलं भारताच्या कामाला येतील त्या कामासाठी प्रयत्न करीन. एवढंच बोलतो, थांबतो.